हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी चविष्ट चमचमीत झणझणीत अशी पनीरची भाजी कशी करायची ते पाहणार आहे। शाही पनीर कसं करायचं ते पाहणार आहे। हॉटेलपेक्षा एकदम भारी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात झटपट एकदम मस्त अशी पनीरची भाजी आपण बनवलेली आहे। शाही पनीर बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं हे पनीर बनवलेलं आहे। तुम्हाला बघून कळत असेल किती छान झालेलं आहे। साध्या सोप्या पद्धतीने पण तेवढंच चविष्ट अशी ही भाजी बनते। नक्की या पद्धतीने करून बघा। तुम्हाला झटपट अशी चमचमीत भाजी बनवायची असेल तर पनीरची भाजी नक्की बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये छोटी पळी तेल घातलेलं आहे। आता तेल थोडं गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे आपल्याला छान असे 1 मिनिट परतून घ्यायचे आहे। जिरे छान असे आपले परतलेले आहेत, त्यामध्ये आता खडे मसाले घालणार आहे। खडे मसाल्यांमध्ये ते 4 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, 3 लवंग, 3 काळी मिरी, 1 सुकी मिरची, 1 इंच इथे मी दालचिनी घेतलेली आहे। हे सगळं आपल्याला परतून घ्यायचे आहे। तेजपत्ता मी घेतलेला आहे, तमालपत्र 2 असे तुकडे करून। आता खडे मसाले छान असे 5 ते 10 सेकंद छान परतून घ्यायचे आहेत। त्यामध्ये एक मोठा कांदा असा एकदम पातळ असा चिरून घेतलेला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय कांदा मी छान असा सतत हलवत चांगला एकदम असा सोनेरी रंगावर चांगला परतून घेतलेला आहे। त्यामध्ये आता मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घातलेलं आहे। त्याचबरोबर 10 ते 12 इथे काजूचे तुकडे घातलेले आहेत। काजू, लसूण आणि आलं छान परतलेलं आहे, छान डाग पडलेले आहेत। त्यानंतर मी इथे 2 मीडियम साईजचे टोमॅटो असे बारीक चिरून घातलेले आहेत। आता टोमॅटो छान परतले जावे म्हणून यामध्ये चिमूटभर मीठ घातलेलं आहे। मीठ घालून मी मिक्स करून घेते व्यवस्थित। असं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं आणि ते 2 चमचे होईल एवढं मी पाणी घालून घेते, म्हणजे हे मिक्स करायचं आणि ह्यावर झाकण ठेवून छान असं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मसाला आपला साहित्य सगळं आपल्याला छान मऊ करून घ्यायचे आहे, सगळं छान शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून 2 मिनिटं। इथे बघू शकताय झाकण ठेवलेलं आहे आणि हे छान असं मी शिजवून घेणार आहे। इथे बघू शकताय झाकण ठेवून इथे 2 ते 3 मिनिटं चांगलं हे मऊ करून घेतलेलं आहे। सगळं साहित्य छान शिजवून घेतलेलं आहे, छान परतलेलं आहे। इथे बघू शकताय मी गॅस बंद केलेला आहे, पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आहे। इथे सगळं मसाला आपला थंड झालेला आहे। आता इथे बघू शकताय मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी इथे सगळा मसाला घालून घेते आणि छान असं वाटून घेणार आहे। इथे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। त्याचबरोबर 2 चमचे फ्रेश दही घेतलेलं आहे आणि छान असं बिना पाणी घालता बारीक असं वाटून घेतलेलं आहे। इथे बघू शकताय मसाला तयार झालेला आहे। आता इथे मी 200 ते 250 ग्रॅम इथे पनीर घेतलेलं आहे। पनीर हे बघा या पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे। पनीर मी परतून घेणार नाही, असंच भाजीमध्ये वापरणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही परतून घेऊ शकता थोड्याशा तेलामध्ये। इथे भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 1 छोटी पळी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं बटर घातलेलं आहे। तुम्ही बटर घाला सगळं किंवा सगळं तेल घालू शकता। इथे बघू शकताय त्यामध्ये आता थोडंसं तेल आणि बटर गरम झाल्यानंतर 1 छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, 1 छोटा चमचा धनेपूड घातलेले आहे आणि इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे। हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मसाले खाली लागू नयेत म्हणून त्यामध्ये 2 चमचे मी इथे पाणी घालून घेते आणि मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत पाणी घालून। इथे बघू शकताय थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मसाले चांगले मी परतून घेणार आहे। आता त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय सगळं वाटण केलेलं मी घालून घेते। या पद्धतीने वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे मिक्स करून मसाल्यांमध्ये। इथे बघू शकताय वाटण मिक्स करून घेतले। ज्या आपण भांड्यामध्ये वाटण केलेलं होतं त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी यामध्ये घालून घेते, म्हणजे हा मसाला चांगला परतला जाईल। तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्याच्या नंतर बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी दुधाची साय अशी फेटून घेतलेली आहे 2 चमचे, ती घालते। तुम्हाला हवं असेल तुम्ही फ्रेश क्रीम घाला। इथे साय घातल्यानंतर मी मिक्स करून घेते व्यवस्थित असं आणि छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत सगळं परतून घ्यायचं आहे। बघा तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून। हे छान असं मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवून। बघा छान असं 2 ते 3 मिनिटं मी शिजवून घेतलेलं आहे। बघायला छान तेल सुटलेलं आहे, मसाला छान असा परतलेला आहे आपला।
याला मध्ये मध्ये हलवायचं, नाहीतर यामध्ये काजू आपण घातलेलं आहे ते खाली लागू शकतं. इथे बघू शकताय मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आता 1 चमचा मी कसुरी मेथी घालून घेते. छान अशी कसुरी मेथी हातावर चोळून घालून घ्यायची आणि कसुरी मेथी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लगेचच त्यामध्ये पनीर आपण तुकडे करून ठेवले होते ते घालून घ्यायचं आहे. मी पनीर बिना परत यामध्ये बिना असं भाजता घातलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही परतून घाला. पनीर घालून मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं त्याच भांड्यामध्ये पाणी घालून मी यामध्ये घातलेलं आहे. अंदाजे अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे. ही भाजी जास्त पातळ नसते त्यामुळे मी पाणी थोडंच घातले. तुमच्या आवडीनुसार पाणी घाला. इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. टोमॅटो परतताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं त्या अंदाजने चवीनुसार मीठ घाला. मिक्स करून घ्या आणि याच्यावर मिक्स केल्याच्या नंतर मी थोडंसं अर्धा चमचा इथे गरम मसाला घालून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घाला. इथे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. गरम मसाला घालून मी मिक्स करून घेते. इथे बघू शकताय मिक्स करून घेतलेला आहे गरम मसाला घातल्यानंतर. पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून याच्यावर 5 मिनटं आपण शिजवून घेणार आहे. म्हणजे पनीर मसाल्यांबरोबर छान असं शिजलं जातं. ते बघू शकता छान 5 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे. छान तेल सुटलेलं आहे भाजीला. सगळ्यात छोटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ऑप्शनल आहे. इथे बघू शकता छान अशी कोथिंबीर घातलेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. ही भाजी आपण सर्व करूया. भाजी तयार झालेली आहे. झटपट मस्त अशी बघू शकताय तुम्ही अशी झटपट पाहुणे आल्यानंतर किंवा तुम्ही कोणत्याही सणाला किंवा तुम्हाला जेव्हा पण चमचमीत असं भाजी खायची असेल तर तुम्ही या पद्धतीने शाही पनीरची भाजी किंवा पनीरची भाजी नक्की बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तुम्हाला बघून कसं असेल याचं टेक्स्चर बघू शकताय. मस्त अशी याची कन्सिस्टन्सी बघू शकताय. एकदम जशी हवी तशी एकदम भाजी छान अशी तयार झालेली आहे. नक्की या पद्धतीने तुम्ही शाही पनीर किंवा पनीरची भाजी नक्की बनवून बघा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. तर या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.